आपल्या इकडली नसली म्हणून काय झालं, कुणीकडली का असेना पण चवीला मात्र जबरदस्त आहे. 2 तास अगोदर सोल मुगाची डाळ भिजत घातली. मिक्सरच्या भांड्यात टाकायची. त्यामध्ये लसण, अद्रक, लाल मिरचीचा तुकडा टाकला आणि एकदम बारीक असं फिरून घेतलं. चवीनुसार मीठ, थोडासा ओवा टाकायचा आणि 2-1 मिनिटं लगातार याला फिरून घ्यायचं. म्हणजे हलकं बॅटर तयार होते. सोडा टाकायचंही काम नाही. तेल गरम झाल्यानंतर छोटे छोटे पकोडे त्यामध्ये सोडा, उलट पुलट करून मीडियम गॅसवर मस्त असे तळून घ्यायचे. साईजला पाहू शकता छान असे हे फुललेले आहेत. आता मुगाच्या डाळीची ऐवजी बेसनाचे बनवले ना तरीही चालतील. आता सगळे अशा पद्धतीने बनवल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये पुदिना, कोथिंबिरी, हिरवी मिरची, अद्रक, पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घेतलं. त्यामध्ये थंडगार असं ताक टाकून घेतलं. बर्फही टाकला. आवश्यकता नसेल तर नका टाकू. जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, काळं मीठ टाकलं, कोथिंबिरी टाकली चिरून आणि छान मिक्स केलं. तयार पकोडे त्यामध्ये सोडून घेतले. हे पहा, आता हे लगेच खायला घ्यायचं नाही. अर्धा तास असेच राहू द्या. जर जास्त वेळ असेल ना तर जास्त वेळ ठेवा, म्हणजे भिजायला सुद्धा वेळ लागणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासानंतर हे मी खायला घेतलेले आहेत. त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकला. अजून काही मसाले घालायचे असतील तेही घालू शकता. इतकी मस्त जबरदस्त चवीची ही झाली ना. मी पहिल्यांदाच बनवली पण घरामध्ये सगळ्यांना प्रचंड अशी आवडलेली आहे. उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी खास बनवली जाते. पण या रेसिपीला काय म्हणते हे मला कमेंट्स करून जरूर सांगा. मला जमली की नाही ते सुद्धा सांगा.